कसला भारी हे पाणी बघा, एकदम हिरवगार दिसतंय, पण ते घाणेरडं नाही आहे. तिकडे आपली चोरी झाली, ते काय घेऊन गेला सगळे, गारंबीचा अवतार. ताराबंदरवरनं लाकडं पोचलीत. दुसरा मित्र डब्यात सगळं सामान घेऊन, पाण्याची ग्लास, तेल आणि हे सगळे मसाले बिसाले भरून रेडी. एक तवा घेतलाय, बस दुसरा काय अजून घेतला नाही. हा टोप आणि तवा एवढंच साहित्य. आज आपल्यासोबत फक्त अल्पेश नाही, अल्पेशसोबत अल्पेशचा मित्र आलाय. स्वागत. आणि दुसरा मित्र सुकर्ण. तर आम्ही चौघजण आज चाललोय गारंबी डॅमला. तर आता बघूया काय मजा येते, काय होणार आहे. आता बाकीच्याच ब्लॉगप्रमाणे हा ब्लॉग पण किती यशस्वी होत. गाडी झाली पॅक, आता निघतो आम्ही. चला दाखवतो पुढे काय होतंय ते. चला मित्रांनो, तर आता प्रवासाला आपल्या सुरुवात झालेली आहे. आपण या ज्या धरणाकडे जाणार आहोत, हे धरण मुरुडचे शेवटचे शासक सिद्दी अहमद खान यांनी बांधले होते अशी माहिती मिळते. आणि हे धरण ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरिया यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले होते. त्यामुळे याला व्हिक्टोरिया जुबली वॉटर वर्क्स असेही म्हटले जाते. त्या काळात मुरुड शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या धरणाची निर्मिती करण्यात आली होती. आणि आजही हे धरण स्थानिक गावांसाठी एक महत्त्वाचा स्रोत आहे. आपण मुरुड टुवर्ड्स जाताना आपल्याला जिथे पहिली चेकपोस्ट लागेल त्या चेकपोस्टपासून लेफ्ट मारायचं आहे. हे बघा इथून आपण जसा लेफ्ट मारू तिथून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आपलं ते लोकेशन आहे गारंबी. मित्रांनो, हा इथे एक फाटा लागेल. ह्या फाट्याला राईट न जाता सरळ रोहाकडे जायचं आहे. केळघर शिघ्रा तिकडे. इकडे जाल तर तुम्ही कुठे जाईल? खारंबोळी डॅम त्या साईडला जाईल. हा बघा इथे मोठा फळक लावलेला आहे रोहा केळघर शिघ्राचा. ह्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे. अलिबाग किंवा रोहा येथून मुरुडसाठी एसटी बसेस किंवा खाजगी वाहने मिळतात. मुरुडवरून अगदी 10-15 मिनिटात खाजगी वाहनाने धरणापर्यंत पोहोचता येते. साधारण 5-10 मिनिटाचा सोपा ट्रेक आहे. चालत करून पण तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो, फायनली आपण पोचलो स्पॉटवर. आपली गाडी इथे पार्क केली आहे. इकडे गाडी इथे पार्क केली आहे रोडच्या अपोजिट साईडला. आणि आपल्याला ह्या रस्त्यातून आत जायचं आहे. हे निशाणी लक्षात ठेवा. आणि हा जो माझ्या मागचा रस्ता आहे ह्या उतारावरनं सरळ आलात की लेफ्टला लागतो. हा जर मुरुडवरून आलात तर, आणि अपोजिट केळघर साईडवरून तुम्ही आलात तर इथे पाठीमागे माझा छोटासा ब्रिज लागतो. त्या ब्रिज नंतर राईट आहे. त्या राईट नंतर इथून आतमध्ये आपल्याला पायी चालायचं आहे. आणि तिथे आपला जो ज्या स्पॉटसाठी आपण आज चाललो आहे तो स्पॉट आपल्याला लगेच तिथेच मिळेल. आपण आता चालायला सुरुवात करतोय. पाण्याचा आवाज जोरजोरात येतोय आणि सूर्य जेमतेम इथे खाली येतोय. हे बघा, सूर्य खरंच जेमतेम खाली येतोय. पूर्ण रस्ता ब्लॉक आहे बघा. घनदाट जंगल आहे पूर्ण. आपले 3 पार्टनर चालू आहेत ते बघा पुढे चालतायत. मित्रांनो, फायनली पोचलोय गारंबीच्या ह्या स्पॉटवर. हे बघा, एकदम निळाशार पाणी. एक साईडला इकडून हा छोटासा धबधबा झालाय. हा आपण बांध घातल्यासारखा आहे आणि त्याच्यावरती धबधबा आहे. आपण तिथे पण जायचा प्रयत्न करू. आणि इकडे हा पाणी आहे. हा पाणी खाली जातोय. पुढे काय ते जायला भेटलं तर बघूया. मी आत्ता उभा आहे गारंबीच्या पाण्यात. चालेल. धरणाच्या आसपासच्या परिसरात झाडीने वेढलेले
2-3 निसर्गाचे पाण्याचे कुंड तयार झालेत जिथे पर्यटक पोहण्याचा आनंद घेतात. हे ठिकाण मुख्य रस्त्यापासून थोड्या आत आणि घनदाट जंगलाने वेढलेले असल्याने इथे शहराच्या कोलाहलापासून दूर अगदी शांत वातावरण मिळते. येथील घनदाट झाडी, पक्ष्यांचे किलबिलाट आणि पाण्याचा संथ आवाज यामुळे या जागेला एक वेगळेच गूढ आणि शांत वलय प्राप्त झाले आहे. गजबटापासून दूर स्वतःचा शोध घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी गारंबी हे एक हक्काचे ठिकाण आहे. मित्रांनो, हा बघा, हा गारंबीचा इथे पाणी तिकडून झरा येतोय आणि ह्या ठिकाणी आपण चूल लावत होतो, पण अचानकपणे लोकेशन चेंज. हे बघा, हे त्रिमूर्ती सगळं सामान खांद्या डोक्यावर घेऊन अफाट मेहनत घेऊन नदी क्रॉस करतायत फक्त आणि फक्त. आता मी दाखवतो ना त्या पुढच्या लोकेशनसाठी. पुढची लोकेशन बघा, हा मध्ये अडकलेला दगड बघा कसला भारी, आणि हा आवाज, हा खळखळाट, आणि ही लोकेशन बघा एक नंबर. म्हणून स्पॉट चेंज. आता आमचा रानवाटेतला रस्सा इथे तयार होणार आहे आणि ही आहे आजची रानवाटा. मित्रांनो, स्तब्ध करणारा नेचर, निसर्ग. नेहमीच आम्ही निसर्गाची स्तुती करत फिरत असतो, ती उगाच नाही. तुम्ही कितीही पैसे खर्च करा, लोणावळ्याला जा, माथेरानला जा का काश्मीरला जा, पण कुठेही गेल्यावरती मन मंत्रमुग्ध जे करतो ना ते फक्त आणि फक्त निसर्ग. आणि त्या निसर्गाच्या किमयेतला हा एक क्षण पहा. हा क्षण फक्त तुमच्यासाठी. मुरुडच्या त्या गर्दवनात एक संथ विसावा भेटतो. गारंबीच्या या संथ पाण्यात इतिहासाचा कडा बोलतो. कड्यावरून जेव्हा पांढरे फेक पाणी मुक्त फळांसारखे खाली कोसळते तेव्हा निसर्गाच्या या दरबारात गारंबीची जादू मनाला भुरळ घालते. रानवाटेच्या रस्त्याची ही तयारी, आणि ही तयारी होत असताना समोर दिसतंय ते हे स्वर्ग. तयारी चालू झालेली आहे. पटापट आगेसाठी नेहमी झुजावं लागतं पावसाळ्यात. आणि हा नदीच्या दगडावरती कांद्याची कटिंग चालू आहे, अल्पेशची कटिंग चालू आहे, एकदम प्रोफेशनल एक साईज कांदा कटिंग चालू आहे. मित्रांनो, नॉईज कॅन्सलेशन इनॲक्टिव्ह करून तुम्हाला मी नॅचरल आवाज दाखवायचा प्रयत्न करतो. याच्यातून काय जो ओरिजिनल इथे आवाज आम्ही अनुभवतोय तो आज तुम्ही पण अनुभवा. हा आहे आवाज आणि ही लोकेशन. फायनली दूर निघालाय म्हणजे आग जळाली म्हणजे आमची पोटाची पण आग लवकर भागेल. आलो माकडे डेंजर आहे का, पण डेअरिंग काम करतात ते. भजीची प्लेट नसेल तेव्हा बघितलं करणाऱ्याला. भजीची प्लेट आम्ही ट्रेकिंग करून आलो आणि खाली हॉटेल आहे ना, आता भजी खात होते, असा वगैरे फिरलो, प्लेट हातातून गेली त्यांनी. विचारत ते ऍक्टिव्ह असतात जाम आणि घाबरवतात माहिती आहे फुल.
लास्ट टाइम आम्ही आहे ना गेल्या वर्षी तिथे तो प्राणी काय शेकरू शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. आम्ही बघितलं या झाडावर उतरत होता. हा झाड नाही. मग आपल्या फणसाड आभाराने ते प्रतीक आहे ते. आपल्या मित्राला ह्या झाडावरती शेकरू दिसलेला लास्ट टाइम जेव्हा तो आला होता तेव्हा. आमच्या नशिबात नाही आहे. आमच्या नशिबात सध्या हेच आहे आणि ह्याच्यातच आम्ही समाधानी आहोत. बघू मित्रांनो, हे पाणी बघा एकदम हिरवगार दिसतंय पण ते घाणेरडं नाही आहे. तिकडे आपली चोरी झाली. ते काय घेऊन गेला सगळे? किती नेले? सर्व पाव नेले? 2 नेले ना? अरे लक्ष ठेवा नीट. वाट लागली. तर मित्रांनो, हे पाणी बघा. हे पाणी मस्त हिरवगार आहे. पहिलं आपण जसं बघतो ना मुंबईला, ते हिरवं वेगळं आणि हे हिरवं वेगळं. हे एकदम नीट आणि क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. हे बघा खाली बघा, हात बघा माझे, एकदम पांढरं शुभ्र पाणी आहे आणि इथे खोल आहे. रिक्स घेऊ नका. तुम्ही जर प्रॉपर स्विमर असाल तरच हे घ्या. आणि माझ्या ह्या साईडला पण हे जे दिसतंय तुम्हाला, हा इथून एक धबधबा आहे. आपला तो स्पॉट आहे, तिथे एक धबधबा आहे. आणि इथून असं येताना हे पण पाणी छातीवर खोल आहे. जर कोणी तुमच्यासोबत लहान मुलं वगैरे आली तर उथळ पाण्यापर्यंतच थांबा. पावसाचा पण अंदाज घ्या, पाण्याचा जोर कधी वाढतो नाही वाढतो. आणि विशेषतः इथे इतकी लोक येतात जवळपासच्या गावातली. फक्त पाण्यात उतराल ना, बिना चपलेचे उतरू नका. इथे अजूनही काचा आहेत. लोकांनी सर्रास नासधूस केलेली आहे. काचांचे तुकडे इथे पडलेले आहेत. त्यामुळे ती एक काळजी घ्या. काय होईल, आपल्यासोबत कोण असेल, कोणाला इजा व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर बिना चपलाचं जाऊन नका. फक्त एवढी रिक्वेस्ट करेन. चला आनंद घ्या तुम्ही पण. निसर्गाने स्वतःच्या हाताने कोरलेले एक सुंदर चित्र आहे, ज्याच्या पानात आणि पाण्यात फक्त शांतता लिहिली आहे. पहिला येतोय ते लसूण आपण डायरेक्ट टाकलीये. ह्या साला बिला ना मित्रा काय नसतात, लिंगाच घ्यायचे असतात. आडबिडे जाऊ दे मधली काठी. साला बिलाने काय लसूणचा फरक पडत नाही. लिंगा टाकायचा. आपला इथे कांदा, चमचा विसरलोय आपण. चमच्याच्या जागी आता आपल्या नशिबात आहे सुरी. कांदा शिजत नाही, आग थोडी कमी आहे म्हणून आधीच मीठ टाकतोय आपण. मसाला टाकतोय. हळदी नंतर काश्मीरी मसाला, त्याच्यानंतर आमचा हा घरचा मसाला. लोक फक्त व्हिडिओ पुरती बोलतात पण आमचा खरंच घरचा मसाला. त्याच्यानंतर आपला हा गरम मसाला. हा गरम मसाल्यात ना मी धना पावडर मिक्स केले आणि एक बरणी आमच्याकडे काचेची कमी होती, कशाला पोळी बांधली. सिक्रेट मसाला आपला ओरिजिनल मसाले. मित्रांनो, परिस्थिती एवढी गंभीर होती की ताटं वाट्या सगळ्या विसरून आलोय. पण जंगलात आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आपला हा चिकन चाललाय नॅचरली सायंटिफिक पद्धतीने. गेला त्यानंतर आपण प्लेटीसाठी वापरू. हे फुकट घालवायचं नाही. आपल्याकडे काय चांगली गाठी बघा, कुठली तरी धुवून घेणे. Where the shadows creep, whispers of the city, secrets they keep.
underneath the street lamp steady burn. Life's a game of dice, कुठला आहे? wait in your turn. पायऱ्या तुझ्या उन्हाळ्यात बघायला पाहिजे. मित्रांनो, रानवाटेतला रस्ता व्हायला थोडाच वेळ बघा. डाळ आणि दूर संगतच सगळं चालू आहे. आणि इकडं चालू आहे. Graffiti tells tales on the subway line. Lost souls searching, trying to redefine. Echoes of struggle in alleys tight. Fighting for a moment under neon light. Corners hum with the jazzy groove. Time stands still, it's hard to move. The rhythm of life, fast and slow. Navigate the maze, let the story flow. फायनली रानवाटेतला रस्ता तयार झाला. रस्त्यासोबत आणलेले पाव, केळीची पानं आणि खातायत. कसं झालंय रे? तू पहिल्यांदा टेस्ट करत असतील ना माझी? त्या संथ नितळ पाण्याच्या कवेत मन सारे दुःख विसरून जाते. गारंबीच्या त्या नैसर्गिक कुंडात शरीर अगदी हलके होऊन पोहते. काय तो पाण्याचा थंडगार स्पर्श, जणू निसर्गानेच आपल्या मिठीत घेतली. अशा या पाण्यात मन अगदी रमून गेले. मित्रांनो, हा होता रानवटाने रस्त्यामधला आजचा एपिसोड. तुम्हाला नक्कीच मजा आली असेल आणि नक्कीच गारंबीला या, मजा करा. मजा करताना जो काही कचरा कराल तो फक्त स्वतः घेऊन जा घरी. इथे घाण करू नका. आम्ही इथं बघितलं, इतकं सुंदर निसर्ग आहे, पण लोकांनी कचरा केलेला आहे, दारूच्या बाटल्या टाकलेल्या आहेत. जे काही तुम्ही इथे करत असाल ते घाण फक्त तुमच्या घरी परत न्या किंवा कुठे कचरापेटीत टाका. इथे करू नका. धन्यवाद. थँक्यू.